चला सगळे शाणे झालेत मला शिकवणारे. काँग्रेसचे माजी तालुका अध्यक्ष श्री भरत लब्दे आणि माझे अतिशय जवळचे आणि जिगरी सहकारी कोल्हापूरचे जिल्हा प्रमुख संजयराव पवार, माझे विधिमंडळातील सहकारी आमच्या पेडेगंबे गावचे सरपंच आपले सुपुत्र आमदार सुनीलराव शिंदे, माजी आमदार सुभाषराव बने, माजी आमदार संजयराव कदम, आमचे संगमेश्वर चिपळूणचे विधानसभेचे क्षेत्रप्रमुख श्री सुरेशराव कदम, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विक्रांत जाधव, आमच्या महिला आघाडीच्या प्रमुख अरुणाताई आंबरे, आमचे वरुणजी देसाई, मिलिंदजी नार्वेकर आणि मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या पत्रकार आणि बांधवांनो, भगिनींनो आणि सहकारी मित्रांनो, माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांनी कुटुंब संवाद हा कार्यक्रम सुरू केलेला आहे. त्याची सुरुवात आमचे रायगडचे शिवसेनेचे नेते माजी केंद्रीय मंत्री आदरणीय आनंदजी गीते साहेब यांच्या नेतृत्वाखाली रायगडमध्ये सुरुवात झाली. 1 आणि 2 तारखेला त्या रायगडमध्ये मित्रांनो, ज्या रायगडमधले शिवसेनेचे 3 आमदार हे मिंदे गटामध्ये गेले, ज्या रायगडमध्ये आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या पक्षाचा एकमेव खासदार, तो खासदार सुद्धा त्या भारतीय जनता पार्टीला जाऊन मिळाला. आपल्याला आश्चर्य वाटेल की त्या रायगडमध्ये आज कोणीही आमदार नाही, कोणी खासदार नाही, पण त्या रायगडमध्ये अशा पद्धतीची एक संतापाची लाट उसळली आहे. अशा प्रकारच्या जनतेचा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना पाठिंब्याचा जनसागर उसळला आहे की 2 दिवसामध्ये, म्हणजे एका जिल्ह्यामध्ये एक सभा घेणं अवघड असतं, पण 2 जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी लाखाच्या 6 सभा माननीय उद्धवसाहेब ठाकरेंच्या झाल्या. काय संदेश मिळतो यातून आपल्याला? काय विचार आपल्या सर्वांच्या समोर येतो? आज उद्धव साहेबांच्याकडे आपण सर्वांना देण्यासारखं काय आहे? उद्धव साहेबांच्याकडे आपल्याला देण्यासारखं आज काही नाहीये. उद्धव साहेब सांगतात की आज माझ्याकडे काही देण्यासारखं नाही. या भारतीय जनता पार्टीच्या ज्या भारतीय जनता पार्टीवर 35-40 वर्ष शिवसेनेने प्रामाणिकपणे संसार केला, मी कधीच ज्या ठिकाणी राहतो तिथल्या कुठल्याच पक्षाच्या लोकांना अनादराने कधीच बोलत नाही. मला भारतीय जनता पार्टीचे काही लोक या ठिकाणी भाषण ऐकायला आले असतील, त्यांना सुद्धा मला आजच्या निमित्ताने एक प्रश्न विचारायचा आहे. आठवतो काळ, तो काळ आठवा. मी ज्या वेळेला शिवसेनेचा तालुका प्रमुख या भागातला झालो, त्यावेळेला काँग्रेसच्या ग्राम पातळीच्या ग्रामपंचायत सदस्यापासून दिल्लीच्या पंतप्रधानापर्यंत काँग्रेसची सत्ता होती. त्यावेळेला मी आणि माझ्या बरोबरचे असलेले असे अनेक शिवसैनिक 1 पाऊल जमिनीवर, 1 पाऊल कोर्टात, 1 पाऊल पोलीस स्टेशनला, असे दिवस आम्ही त्या काळामध्ये काढत होतो. आणि त्यावेळेला जर कधी शिवसेनेची एखादी सभा झाली तर त्या सभेच्या वेळेला तुमची आणि आमची युती आहे, शिवसेना भाजपाची युती आहे, आणि युती आहे म्हणून तुमच्या बरोबर आमचा झेंडा लागला पाहिजे असा तुमचा आग्रह असायचा. इथं माझ्या उजव्या बाजूला आता इथं कुठे राजू भागवत होते. या राजू भागवतानाच मी भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांच्याकडे पाठवायचो आणि सांगायचो, जाऊन त्यांच्या कार्यालयातून 2 झेंडे घेऊन या. भाजपाकडे झेंडे आणायला राजू भागवत जायचे आणि भाजपाच्याकडे एकही झेंडा नव्हता. परंतु युती होती म्हणून झेंड्याचा आग्रह तुमचा असायचा. याच राजू भागवतांना आम्ही बाजारपेठेतल्या दुकानात पाठवत असू आणि सांगत असू, जाऊन त्यांचा आमचा प्युअर भगवा झेंडा आणि यांचा 2 रंगाचा झेंडा. हेच राजू भागवत तिथं जायचे, बाजारपेठेमध्ये तिथलं कापड आणायचे, यांचा झेंडा तयार करायचे. कार्यक्रम संपला की यांचा झेंडा तालुका प्रमुख म्हणून वैभव नाईक
मला जपून ठेवायला लागायचा का तर पुढच्या सभेमध्ये तो बांधता आला पाहिजे. अरे ज्या पक्षाकडे साधा झेंडा नव्हता त्या पक्षाच्या एका नेत्याला दिल्लीची पंतप्रधान पदाची गादी देण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांनी केलं. बाळासाहेब ठाकरे यांनी केलं. त्याच बाळासाहेब ठाकरेंचं 2012 साली दुर्दैवी निधन झालं आणि निधन झाल्यानंतर तेच बाळासाहेब नाहीत. त्याच वेळेला आता शिवसेना संपवायची आपल्याला संधी आली आहे असं त्यांना वाटलं आणि त्यांनी उद्धव साहेबांना चारी बाजूने घेरण्याचा प्रयत्न केला. उद्धव साहेबांची बरोबर 2014ची युती तोडली. त्यांना असं वाटत होतं की उद्धव साहेब स्वतःच्या बळावर 5 आमदार सुद्धा निवडून आणू शकत नाही असं त्यांना वाटत होतं. अख्खी दिल्लीची सत्ता, ज्या ज्या राज्यामध्ये जे जे मुख्यमंत्री असतील त्यांची सगळी सत्ता ही त्यावेळेला महाराष्ट्रामध्ये एकट्या उद्धव साहेबांच्या विरोधात उतरली होती. एकट्या उद्धव साहेबांच्या विरोधात उतरली होती. आणि त्याही वेळेला एकट्या उद्धव साहेबांनी या महाराष्ट्रामध्ये उद्धव साहेबांनी त्यावेळेला एक जबरदस्त अशी घोषणा केली होती. मी काही त्यांच्याबरोबर नव्हतो पण त्यांनी त्यावेळेला घोषणा केली होती की अशाच पद्धतीने छत्रपतींची गादी आणि छत्रपतींचं राज्य बुडवण्याकरता म्हणून दिल्लीतून मोगल चालून आले होते. अशा पद्धतीने उद्धव साहेबांनी त्यावेळेला शब्द प्रयोग केला आणि एकाएकी उद्धव साहेब लढले आणि एकट्या मर्दानं 63 आमदार त्या काळामध्ये निवडून आणले. एकट्या मर्दानं. काय झालं काय साहेब काय आदेश आहे काहीतरी आदेश तुमचा विचारला साहेब तुम्ही आदेशच असतो चालतो नाही आपण हार घातला आणि म्हणून अध्यक्ष त्यावेळेला एकट्या वाघानं मुद्दा हा होता माझा 63 आमदार निवडून आणले. पुन्हा 2019 साली स्वतः अमित शहा उद्धव साहेबांच्या घरी गेले. या देशामधला असा एक साक्षीदार दाखवा, एक साक्षीदार की उद्धव साहेबांची युती तोडल्यानंतर उद्धव साहेब हे भाजपाच्या घरामध्ये गेले आणि मला बरोबर घ्या म्हणून म्हणाले. असा एक साक्षीदार दाखवा. पण असा जगातला जग साक्षीदार आहे की उद्धव साहेबांच्या घरामध्ये त्यावेळेला अमित शहा गेले, भारतीय जनता पार्टीचे नेते उद्धव साहेबांच्या घरी गेले. बांधवांनो भगिनीनो, आज पुन्हा एकदा आपला पक्ष तोडण्याचं काम झालंय. तोडण्याचं काय तर चोरण्याचंच काम झालंय. चोरण्याचंच काम झालंय. आणि म्हणून मी तुम्हाला रायगडचा किस्सा सांगितला. लाखांच्या लाटा उसळल्यात. काल दिवसभर आम्ही त्या ठिकाणी सिंधुदुर्गामध्ये होतो. आता आम्ही रत्नागिरीकडून आलो. काय सांगावं काय कळत नाहीये. जशी शिवसेना संपवण्याची स्वप्न आणि कूटनीती हे आखतायत त्या ठिकाणी तुमच्यासारख्या समाजातली सामान्य माणसं अशी हजारोंच्या संख्येने उभी राहून उद्धव साहेबांना सांगतायत उद्धव साहेब तुम्ही एकटे नाही तर आम्ही तुमच्या बरोबर सगळे आहोत. ही साक्ष तुम्ही सगळी तुमची उपस्थिती देते आहे. ही साक्ष तुमची सगळ्यांची उपस्थिती देते. आणि म्हणून उद्धव साहेबांना ट्रेननी जायचंय. वेळ आहे मला कल्पना आहे. तरी सुद्धा मी बऱ्याच ठिकाणी बोललोय. मी जास्त बोलणार नाही. परंतु मला तुम्हाला या ठिकाणी एक गोष्ट सांगायची आहे. आज उद्धव साहेब या ठिकाणी आलेत. किती जणांना नवीन पिढीला आहे मला माहित नाही. माझ्या पिढीतली माणसं वरिशी इथं आहेत. परंतु नवीन पिढीला हे माहित नसेल की हे चिपळूण म्हणजे उद्धव साहेबांचा आजोळ आहे. वहिनी हे चिपळूण म्हणजे उद्धव साहेबांचा आजोळ आहे. तुमचं घर इथं बाजूला पिंपलीमध्ये आहे. 1994 साली मला वाटतं मासाहेब 1994 साली आल्या होत्या. 12 नोव्हेंबर 1994 मला तारीख आठवतीये. आणि त्यावेळेला त्या माझ्या घरी आल्या होत्या. त्यावेळेला एकदा त्या तिकडे जाऊन आल्या आणि त्यावेळेला त्या म्हणाल्या भास्कर इथं माझं माहेर आहे. मी ज्या वेळेला कधी होता मासाहेबांना भेटायला जायचो तेव्हा त्या म्हणायच्या की मासाहेब म्हणायच्या माझा माहेरचा माणूस आला. आज उद्धव साहेब आजोळामध्ये आलेत. त्यांचे तुम्ही नात्यानं मामा असाल मामी सगळे. केवळ वैद्य कुटुंब नाही. कारण ते सगळ्यांना कोण ठराविक म्हणजे माझा कुटुंब मानत नाही. तर जो शिवसैनिक आहे तो माझा कुटुंबातला सदस्य आहे असं ते मानतात. आणि म्हणून कोणी मामा असेल, कोणी मामी असेल, कोणी आजोबा असेल, कोणी आजी असेल, कोणी मामे भाऊ असेल, कोणी आते भाऊ असेल,
कारण ते चिपळूणचे आपल्या नातू आहेत, चिपळूणचे साहेबांचे सुपुत्र आहेत. आपल्या सर्वांची इतर जिल्ह्यातल्या किंवा राज्यातल्या इतर तालुक्यांपेक्षा आपली सर्वांची जबाबदारी जास्त आहे. त्यांच्या पाठीमागे उभं राहणं आहे ना, मान्य आहे तुम्हाला? त्यांच्या पाठीशी उभं राहणं जबाबदारी आपली आहे. आणि म्हणून अख्खा महाराष्ट्र त्यांच्या पाठीशी उभं राहतंय. त्यांनी संवाद यात्रा, कुटुंब संवाद यात्रा सुरू केलेली आहे. अभिनव असा उपक्रम आहे. ते संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरणार आहेत. उद्धव साहेब काय या ठिकाणी बोलावं की न बोलावं या मनस्थितीमध्ये मी होतो, परंतु बोललं पाहिजे. रत्नागिरीमध्ये तिथला उमेदवार लवकरच आपण जाहीर करा असा मी आग्रह धरला. त्याच पद्धतीने चिपळूणच्या बाबतीत सुद्धा तुम्हाला स्पष्टपणे निर्णय घ्यायला हवा. कारण आपली युती आघाडी आहे. आघाडी बदले जे म्हणून कोण सोडून गेले असतील, आज काँग्रेसमधून कोण गेले नाहीत, उद्या जातील की नाही मला माहित नाही, पण राष्ट्रवादीचे पवार साहेबांच्या बाजूचे काय लोक गेलेत तसे आपल्या बाजूचे गेलेत. आपला महाविकास आघाडीचा निर्णय आहे की जे आपल्याला सोडून गेले त्यांना पराभूत करायचं म्हणजे करायचं, हा आपल्या सर्वांचा निर्धार आहे. मला माहित आहे इथले आमदार शेखर निकम, बरीच चर्चा वेगवेगळी सुरू आहे, पण आजचाच दिवस आहे की काही गोष्टींचा खुलासा या ठिकाणी करणं गरजेचं आहे. का गेले का शेखर निकम? शेखर निकम गेले का? शेखर निकमांना काय कमी पडलं? शेखर निकमांना कुणी काय कमी केलं? शेखर निकम जर आज गेले नसते तर शेखर निकम किमान शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या एकत्रित, काँग्रेसच्या एकत्रित मतामुळं 1.25 लाखानं तरी निवडून आले असते. 1.25 लाख मतांनी निवडून आले असते. कारण माणूस गोड बोल्या. बरोबर आहे का नाही? माणूस गोड बोल्या. काही जणांना शिवसेना कशी उभी राहिली, चिपळूण तालुक्यामध्ये किती रक्ताचे पाठ गेलेत हे कोणाला माहित सुद्धा नाही. मी राष्ट्रवादीचा आमदार आणि 28 केसेस शिवसेनेच्या माझ्या अंगावर, लाल दिव्याची गाडी न्यायची, कोर्टाच्या बाहेर उभं राहायचं आणि आत कोर्टात जायचं, इतिहास कोणाला माहित आहे? आपली आघाडी झाली, निवडणुकीनंतर आघाडी झाली. शेखर निकम अतिशय गोड बोलणारे, माझे आणि त्यांच्या अतिशय सौदार्याचे, मैत्रीचे त्या ठिकाणी संबंध आहेत. माझी दुश्मनी कोणाकडे नाही, पण मी गीता मानतो, मी गीता वाचतो आणि गीतेच्या संदेशाप्रमाणे मी वागतो. एकदा का लढाईला समोर उभा राहिल्यानंतर तो भाव आहे, मामा आहे, काका आहे मला माहित नाही, घरी गेल्यानंतर बघेन. मैदानात त्याला जर मी मारला नाही तर तो मला मारणारच आहे आणि म्हणून मला त्याला मारावाच लागेल. ह्या उद्देशाने मी नेहमी लढत असतो, मी या उद्देशाने लढत असतो. आणि म्हणून या शेखर निकमानी अतिशय गोड बोलूपणे सगळ्या शिवसेनेला गुंडळून टाकलं. वैभव आमच्याकडच्या शिवसेना वेगळी नाही, राष्ट्रवादी वेगळी, हा विषयच राहिला नाही. माझा जीव तळमळत होता. आजही सांगतो आघाडी आहे म्हणून. जे सत्य ते सत्य, सत्य सांगायला काय घाबरायचं? आणि म्हणून मी यांना सारखा सांगत होतो रे, 2 पक्ष वेगळे आहेत, ही निवडणुकीनंतर झालेली आघाडी आहे, भविष्यामध्ये नक्की राहावी असा माझाही प्रयत्न आहे. मी कोण, माझा काय अधिकार आहे? आपले पक्षप्रमुख ठरवतील, पण आपला पक्ष म्हणून आपलं काहीतरी अस्तित्व स्वतः ठेवा. कोणी ऐकण्याच्या मनस्थितीत नाही. संजय पवार सगळे वाहत गेले होते. काय झालं? काय आज काय झालं? ते शेखर निकम गेले ना, पलीकडं गेले ना. म्हणजे मी सांगत होतो हे राजकारणामध्ये काय घडेल सांगता येत नाही. माझा प्रश्न शेखर निकमाना, तुम्ही काय सांगताय लोकांना? मी गेलो तर विकास कामांकरता गेलो. चला या व्यासपीठावर सगळे GR घेऊन या, CMJSYचं घेऊन या, PWDचे घेऊन या, बांधकामची कामं घेऊन या, पुलाची कामं घेऊन या. आज जी सगळी कामं चालू आहेत ती त्यावेळेला महाविकास आघाडीच्या माध्यमातून मंजूर झालेली कामं, आदरणीय उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली मंजूर झालेली कामं आहेत. 6 जानेवारी 2022 रोजी निघालेले GR, 6 जानेवारी 2022 रोजी मुख्यमंत्री उद्धव साहेब होते. 20 जून 2022 रोजी आम्हाला सगळे सोडून गेले. आणि तुम्ही म्हणताय मला कामाकरता गेलो. माझा प्रश्न तुम्हाला आहे, कारण मी आयुष्यभर आमदार लोकांनी मला करून ठेवलेलंच आहे. मला आमदार आयुष्यभर करून ठेवलेलं नाही आमदार लोकांनी. हो, लोकांचे अनंत उपकार आहेत. 7 वेळा लोकांनी निवडून दिलं, 1-2 वेळा नाही. माझा प्रश्न आहे की तिकडे सत्ता आहे म्हणून कामाकरता गेलात ना, तुम्ही लोकप्रतिनिधी होण्याच्या योग्यतेचे नाही, माझं म्हणणं आहे. अरे जर सत्ता तुमच्याकडे आहे म्हणून तुम्ही तिकडे गेलात, सत्ता काय कायम तुमच्या बाजूने येणार आहे काय? उद्या सत्ता उद्धव साहेबांची महाविकास आघाडीची येणार आहे, काय करणार आहात तुम्ही?
सत्ता असो अगर नसो, या जनतेला लोकप्रतिनिधी असा आहे, सत्ता असली तर ठीक आहे, नसली तर सभागृहामध्ये संघर्ष करणारा, जनतेकरता अधिकाऱ्यांच्या बरोबर संघर्ष करणारा असा लोकप्रतिनिधी पाहिजे. आणि म्हणून इथं मी मैत्री दोस्ती बिस्ती काही नाही. मुस्लिम बांधवांना सांगेन, सगळ्यांना सांगेन, लोकसभेला तुम्ही तर नक्कीच मदत करणार आहात या महाविकास आघाडीच्या उमेदवाराला. पण उद्याच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मी ज्यावेळेला एकच फक्त किस्सा सांगतो. जेव्हा शेखर निकम तिकडे तिकडे गेले तेव्हा सगळे असे थंडगार पडले, कोणी काय बोलायला तयार नाही. त्यावेळेला फक्त मीच एक आवाज दिला. ज्या पद्धतीने तानाजी मालुसरे सिंहगड घ्यायला गेले होते, कोंढाणा किल्ला घ्यायला गेले होते आणि तानाजी मालुसरे पडल्यानंतर सगळं सैन्य सैरावारा झालं होतं, तेव्हा सूर्याजी मालुसरेंनी सांगितलं, अरे पळता कुठे. परतीचे दोर त्यांनी कापून टाकले आणि सांगितलं, एक तर लढा नाही तर मरा. जेव्हा शेखर निकम तिकडे गेले त्यावेळेला एकच आवाज मी दिला की होय, याच्या विरोधात लढायचं म्हणजे लढायचं. आणि सगळी जनता एकवटली, सगळे परतीचे दोर कापले गेलेले आहेत. आणि म्हणून आज आपल्याला लढावं लागेल. उद्धव साहेबांनी आज मी मगाची रायगड सांगितलं, काल सिंधूर सांगितलं आणि रत्नागिरी ही शेवटची सभा उद्धव साहेबांची आहे. उद्धव साहेब, उद्याच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये कदाचित तुम्हाला यायला मिळेल अगर नाही मिळेल, पण मला असं वाटतं की एवढ्या सभा घेतल्यानंतर तुम्ही काही यायची गरज नाही. हा कोकण आयुष्यभर तुमच्या पाठीशी उभा राहिलाय, शिवसेना प्रमुखांच्या पाठीशी उभा राहिलाय, तो उभा राहील हा विश्वास बाळगतो. पुन्हा एकदा आपलं स्वागत करतो आणि पुन्हा या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब हे या व्यासपीठावर आगमन झालेलं आहे आणि चिपळूणच्या या अथांग जनसमुदायाला मार्गदर्शन करण्यापूर्वी मी जिल्हा प्रमुख सचिन कदम, प्रतापराव शिंदे, विनोद झगडे, शशिकांत मोदी यांना विनंती करतो, माननीय पक्ष बाळा कदम आणि बाकी सर्वच पदाधिकाऱ्यांना विनंती करतो, या सर्वच पदाधिकाऱ्यांना विनंती करतो की पक्षप्रमुख उद्धव साहेबांचं त्यांनी पुष्पहार देऊन स्वागत करावं. आणि साऊंड सिस्टीमवाल्याला विनंती करतो, माईक त्याने वरती घ्यायचा आहे. अरे तुम्ही घ्या, संदीप सावंत तुम्ही पण जा. पूर्वी चिपळूण म्हटल्यानंतर दर पावसाळ्यामध्ये पुराच्या पाण्यामध्ये बुडणारी बाजारपेठ शहर, 2 वर्षापूर्वी 3 वर्षापूर्वी तसा दुर्दैवी प्रसंग या ठिकाणी घडला आणि मध्यरात्री पुराचं पाणी जे घुसलं चिपळूणमध्ये, चिपळूणच्या शहरामध्ये, बाजारपेठेमध्ये, घराघरामध्ये, आणि त्या आपदग्रस्त चिपळूणला आधार देण्यासाठी मुख्यमंत्री पदावर बसलेले माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे हे त्यावेळेला सर्वप्रथम या चिपळूणमध्ये दाखल झाले आणि उद्धव साहेबांच्या आदेशान्वये त्यावेळेला अर्थमंत्री असलेले अजितदादा पवार यांच्या सहकार्यामुळे आपण चिपळूण मुक्त म्हणजे पूरमुक्त चिपळूण करण्याचा प्रयत्न माननीय उद्धव साहेबांनी केलेला आहे आणि त्यामध्ये यशस्वी झालेलो आहोत. साहेबांच्या भाषणाच्या एकच सूचना आहे की आपण पुरापासून चिपळूणाची मुक्ती केलेली आहे, संगमेश्वर सुद्धा पुरमुक्त केलेला आहात. आज चिपळूण, राजापूर, संगमेश्वर हे जे डोंगर कोसळतात त्याची सर्वेक्षण करण्याचा आदेश त्यावेळेला तुम्ही दिला होता IITला, तो आता चालू झालेला आहे. आणि एकच फक्त विनंती आहे की आता ब्ल्यू लाईन आणि येलो लाईन जे मारलेले आहेत, ब्ल्यू लाईन येलो लाईन ज्या मारलेल्या आहेत त्यामुळे चिपळूणचा विकास थांबलेला आहे. आपण मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिलं त्याच्यातून चिपळूणवासियांची सुटका करा. आपल्याला विनंती करतो की आपण मार्गदर्शन करा. जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, हे जरा पत्रकारांनो जरा प्लीज बसलं तर बरं होईल, पाठच्या लोकांना दिसेल. जरा बसून या, सांगितलंय त्यांना.
निवडणुका जाहीर झालेल्या नाहीत आणि तसा आजचा सोमवार म्हणजे काय सुट्टीचा दिवस नाही. वेळ आता 5:30 वाजलेत. तुम्ही किती वेळापासून इथे बसलायत? सुट्टीचा दिवस नाही, आरामाची वेळ होती नव्हती, तरी देखील मी माझ्या कुटुंबाशी संवाद करायला येतोय म्हटल्यानंतर हे सगळं माझं कुटुंब इकडे जमा झालं. मग जेव्हा जाहीर सभेला येईन, भास्करराव मी सभेला येणार, नक्की येणार, पण तुम्ही सांगितले त्याच्यामुळे प्रचाराच्या सभेला नाही आलो तरी विजयाच्या सभेला येणार. मला नेहमी नाती अशी काही सांगत बसण्याची आवश्यकता लागलेली नाहीत. म्हणजे जसं तुम्ही सांगितलं की चिपळूण माझं आजोळ, माचं माहेरघर, तसं शिवसेना प्रमुखांची आई ही अमरावतीतील परतवाड्याची. पण मी असं कधी म्हटलेलं नाही की भाई और बहनों, मेरा और चिपळूण का बहुत पुराना रिश्ता है. अरे रिश्ता निभाने वाला चाहिए ना, दिखाने वाला नहीं चाहिए. रिश्ता है तो निभाओ. हे नुसते रिश्ते हे असतात, पण संकटात ते सोबत येतात ना, ते फरिश्ते असतात. आणि तुम्ही सगळे माझे फरिश्ते आहात. एवढं संकट तर मी मानतच नाही कधी, कारण प्रत्येक संकट एक संधी घेऊन येत असतं. जे माझ्या आजोबांनी शिकवलंय की संकटाच्या छाताडावरती चालून जा, तसं संकट आलं की त्याच्या छाताडावरती चालून जातो मी. आणि एक गोष्ट बरी झाली की अशा ज्या काही वेळेला संकटासारख्या गोष्टी येतात, तेव्हा आपल्या आजूबाजूंचे जी लोक असतात त्यांचे बुरके फाटतात. खरं कोण आणि खोटं कोण कळतं. सगळं काही देऊन सुद्धा ज्यांची लाळ गळत असते ते मुखवटे गळल्यावरती कळतं. आणि असे सगळे लाल घोटे हे आज भाजपसोबत गेलेत. इकडे तर चिपळूणमध्ये धरणं फोडणारे खेकडे सगळे एकत्र गेलेत. बरोबर ना? आता खेकडा म्हटला की खेकडा तो तिरकाच चालणार. पण खेकड्याचं काय करायचं तुम्हाला कल्पना आहे? काय करायचं? अरे सोमवार आहे ना आज. आजचे दिवस तरी सोडा खेकड्याला. आणि अमावस्या पौर्णिमा कधी आहे बघा, मग निदान भरलेला तरी असेल. हे जे काय मी तुम्हाला सगळ्यांना भेटतोय त्यामागे राजकारण आहे का? हो, आहेच. कारण ज्या पद्धतीने भारतीय जनता पक्षाचा जो एक कारभार चाललेला आहे, मी सर्वोच्च न्यायालयात आपण गेलेलो आहोतच. आशा आहे वेळेमध्ये निकाल लागेल, न्याय मिळेल ही अपेक्षा सर्वोच्च न्यायालयाकडनं नाही ठेवली तर आणखीन कोणाकडनं ठेवायची? पण सर्वोच्च न्यायालयाच्या बरोबरीने आपल्या देशामध्ये जे सगळ्यात मोठं न्यायालय ते तुम्ही आहात, जनतेचं न्यायालय. जनतेचं न्यायालय. त्या जनतेच्या न्यायालयात एक गेल्या काही दिवसांपूर्वी जनता न्यायालय, मला नाही वाटत की असा प्रयत्न किंवा अशी काही गोष्ट यापूर्वी कोणत्याही राजकीय पक्षाने केली असेल. कारण लोकांना दाखवलं तोंड राहिलं पाहिजे ना. आम्ही काही पाप नाही केलं म्हणून आम्ही लोकांसोबत जाऊ शकतो, लोकांमध्ये मिसळू शकतो. आणि आज सुद्धा बघा इकडे कुटुंब संवाद म्हटल्यानंतर मी काय देणार आहे का तुम्हाला? काहीच नाही देणार आहे. माझ्या हातात ठेवलंय काय? माझ्या हात रिकामे आहेत. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की माझ्या हात रिकामे आहेत. मी काही तुम्हाला देऊ शकत नाही. तरी सुद्धा एक सुद्धा माणूस इकडे मी भाड्याने आणलेला नाही. माझ्याकडे एक सुद्धा माणूस भाडकाऊ नाही. पण जेव्हा सत्ताधारी येतात हल्लीचे, सरकार आपल्या दारी करत काहीच नाही, तिथे सुद्धा झालेल्या योजनांचा पुन्हा एक पाढा वाचतात आणि काही जणांतर दिलेली प्रमाणपत्र पुन्हा देतात. मग दुसऱ्या दिवशी बातम्या येतात की यांच्या कार्यक्रमाला अर्ध्याहून अधिक खुर्च्या रिकाम्या होत्या. इथे एक सुद्धा खुर्ची रिकामी तर नाहीच, पण इकडे रस्त्यावरती पण जागा उभं राहिलं नाही, इकडे सुद्धा उभं राहायला जागा नाही. ही शिवसेनेची ताकद आहे.
म्हणजे भारतीय जनता पक्षाला वाटत होतं, आता मी भारतीय जनता पक्ष जरा सभ्यपणाने बोललो, पण बाळासाहेबांचे विचार सोडलेत असे जे म्हणतात त्यांना ते सोडले नाहीत हे कळण्यासाठी मी कमळाबाई म्हणतो. कारण कमळाबाई शब्द माझा आहे का? कोणी दिला कमळाबाई नाव? बाळासाहेबांनी दिला. आणि परत मी तर घराणेशाहीवाला आहे, एकतर घराणेशाहीवाला आणि बाळासाहेबांचे विचार पकडून ठेवणार, म्हणून कमळाबाईला असं वाटलं की शिवसेना ही संपेल. 2014 सालीच ते आपल्याला संपवायला निघाले होते. मग मी त्यांना प्रश्न जेव्हा विचारतो अजूनही कोणाचं धड उत्तर येतच नाही. आज जे आपले पंतप्रधान घराणेशाहीच्या विरुद्ध टाहो फोडतायत, 2014 साली मीच पक्षप्रमुख होतो. जे आत्ताचे बोलतायत की यांच्याकडे पक्षप्रमुख पदच नाही, मग तुम्ही पाठिंबा कोणाचा घेतला होता? तेव्हा जे राष्ट्रपती होते प्रणव मुखर्जी, त्यांच्याकडे मला नेलं होतं. म्हणजे आम्ही सगळ्यांसोबत गेलो होतो आणि ज्या पत्रावरती सही केली होती, आम्ही आमच्या युतीचे नेते म्हणून श्रीयुत नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान पदाचे दावेदार किंवा उमेदवार म्हणून घोषित करत आहोत, कृपया आपण मंजुरी द्यावी. त्या पत्रावरती माझी सही का घेतली होती? 2019ला पण मग तुमचा अर्ज भरायला मला का बोलवलं होतं? अमित शहाने मला का बोलवलं होतं? 19 साली, त्याच्या आधी 18 साली जी आपली युती जवळपास तुटल्यात जमा होती, ती पुन्हा करण्यासाठी मातोश्रीवरती तुम्ही का आला होतात? मिंद्याकडे का गेला नव्हता? तो जर आता पक्षप्रमुख म्हणते तर मिंद्याने जर तुम्हाला सांगितलं असतं की आपण भाजपाबरोबर जायचंय तर तुम्ही गेला असतात. मग कशाला तुम्ही माझा पाठिंबा घेतलात? म्हणजे तोपर्यंत तुम्हाला माहिती होतं की हा पक्षप्रमुख आहे. पण मोदीजी, आत्ता तुम्ही घराणेशाहीबद्दल जो टाहो फोडताय, एक तर पहिलं माझं म्हणणं आहे की घराणेशाहीबद्दल बोलणारा माणूस हा घरंदाज असायला पाहिजे. त्याचं स्वतःचं घर दार कुटुंब हे व्यवस्थित सांभाळून जर तो घराणेशाहीबद्दल बोलला तर मी समजू शकतो. पण स्वतःचा काही पत्ता नाही, तुम्ही आमच्या घराणेशाहीवरती बोलताय. पण 2014ला माझा पाठिंबा घेताना तुम्हाला माहिती नव्हतं की हा शिवसेना प्रमुखांचा मुलगा आहे, ह्याचा पाठिंबा घेणं म्हणजे घराणेशाहीचा पाठिंबा घेणं आहे. 19ला माहिती नव्हतं. मग हे जे काय त्यांचं सगळं ढोंग आहे आणि हरामखोरपणा आहे, होय हरामखोरपणा मी म्हणतोय. जरा ते जय श्रीराम म्हणतात ना, मी त्यांना हरामखोरपणा म्हणतोय. मग तुमचं जे भांडं आम्ही फोडलं जनतेच्या न्यायालयात की काय काय केलं होतं. शिवसेनेची म्हणे घटनाच नाही, शिवसेनेमध्ये अंतर्गत अशी निवडणूक झालीच नाही, हा उद्धव ठाकरे पक्षप्रमुख झालाच नाही. ते सगळं आपल्याकडे व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे, कागदपत्र आहेत, ती सगळी आपण जनतेच्या न्यायालयात सादर केली. तुम्ही पाहिलीत ना, बघितलीत. मग काय तुमचा निकाल, काय निर्णय, कोणाची आहे शिवसेना? हो, पण त्यांनी बाळासाहेबांनाच चोरायचा प्रयत्न करतायत. मग काय करणार? म्हणजे मी काल जे बोललो ना, नाही कोमामध्ये जाऊ द्या, पण म्हणून मी बोललो की यांचा कारभार कसा आहे की चोराला तरी लाज असते. म्हणून आपण आपल्याकडे ती म्हण आहे ना, चोरीचा मामला हळूहळू बोंबला, ही म्हण आहे. म्हणजे चोराला तरी काहीतरी लाज असते, पण या चोरांना लाजच नाही. चोरीचा मामला आणि जोर जोरात बॉम्बला. आता होळी येतेच आहे ना, करून घ्या एकदा बो 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 काय ते. आणि मगाशी मी राजनच्या इकडे गेलो होतो. म्हणजे कुठला आधीचा मतदारसंघ? राजापूर, नंतर रत्नागिरी. मला रत्नागिरीत येताना भास्करराव, तुम्ही ती झेंड्याची गोष्ट इकडे सांगितलं का? नाही. भास्कररावांनी तिकडे शिवसेनेचा झेंडा आणि भाजपच्या झेंड्याची जे काय बघितलं ते सांगितलं. मी त्यांना दुसरं आणखीन सांगितलं. तिकडे होर्डिंग लागलेली आहेत. एक भाजपचा कार्यकर्ता, मला वाटतं माजी आमदार तिथला रत्नागिरीचा, त्यांचा फोटो आहे असा, काय आनंद संकल्प पूर्तीचा आणि आरंभ रामराज्याचा. लक्षात आलं काय? काय संकल्प कसला? संकल्प पूर्तीचा आनंद म्हणजे काय? अयोध्येत राम मंदिर बांधलं. आणि आरंभ रामराज्याचा म्हणजे काय? त्यांच्या लेखी रामराज्य कोणतं? परवा त्यांच्या आमदारांनी जे पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार केला, हे यांचं रामराज्य. म्हणून म्हणताय यांना मी हरामखोर आहेत, म्हणून मी यांना हरामखोर म्हणतोय. हे सगळे राम मंदिर बांधलं, पण राज्य त्यांनी आयारामांचं मंदिर बांधलेली आहेत. आयारामांची मंदिर म्हणजे किती तुम्ही भ्रष्टाचार करा, मोठा गुंड असला तर त्याला जास्त उंच मोठं पद. तुम्ही राजन साळवीच्या घरी एसीबी पाठवली, वायकरांच्याकडे ईडी पाठवली, पेडणेकरांच्या घरी पाठवली, सुरतच्या पाठवली.
मग प्रफुल्ल पटेलची जी प्रॉपर्टी ईडीने जप्त करून, म्हणजे बघा काय ह्या कारभाराचं गणित तुम्हाला तरी सुटते का बघा. प्रफुल्ल पटेलची संपत्ती जप्त केली तुम्हाला माहिती आहे ना ऐकून. हा, त्या जागेत म्हणजे देशद्रोहाबरोबर व्यवहार केला म्हणून तो गुन्हेगार, आणि तो गुन्हेगार म्हणून त्याची मालमत्ता जप्त केली, आणि मालमत्ता जप्त करून ज्यांनी जप्त केली त्या ईडीनी देशद्रोह्यांच्या त्या प्रॉपर्टीमध्ये स्वतःचं ऑफिस टाकलं. मग ईडी देशद्रोही नाही? ईडी नाही देशद्रोही? मग तुम्ही घ्याल तर चालतं, म्हणजे तुमचं तुम्ही गोमूत्र शिंपडलं किंवा काय ईडीचं काय शिंपडलं तर ते पवित्र झालं, आणि दुसरं कोणी केलं तर तो गुन्हेगार. मग राजनवरती जी काही केस चालू आहे, त्याच्या पत्नीवरती गुन्हा दाखल केलाय, मुलावरती गुन्हा दाखल केलेला आहे, त्यांना जामीन नामंजूर झालाय. मग ही सगळी जी लोक आहेत देशद्रोह्यांनी, देशद्रोह्यांच्या बरोबर तर नाही ना काही कारभार केलेला. बरं तर बरं, त्यांची ती जी काय त्यांनी लिस्ट दाखवली, ते एसीबी वाले आले आणि काय लावले तुमचं, हा घराला किती, दरवाजाला किती कड्या, या कड्याची किंमत किती, मग या दरवाजाची किंमत किती, सोफ्याची किंमत. टॉयलेटमध्ये गेले होते की नाही? न्यायचं होतं त्यांना आणि दार बंद करून विचारायचं होतं की कमोडची पण किंमत काढ. कमोडची किंमत, कमोडची किंमत अशी नाही, आमची सत्ता येईल तेव्हा तुम्हाला कमोडची किंमत कळेल काय असते ती. आता नाही कळणार तुम्हाला कमोडची किंमत, आमची सत्ता येणार. हे इकडे उगाच नाही जमलेले, माझ्याकडे काही नसताना हे लोक जमतायत. याचा अर्थ उद्या दिवस बदलणार आहेत, आणि उद्या आमचं सरकार आल्यानंतर जे तुम्ही सगळ्याची किंमत करताय ना, तुम्हाला दाखवतो उद्या कमोडची किंमत काय आहे. पण संताप 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 हा सुद्धा खूप सौम्य शब्द झाला. बाळासाहेबांची खुर्ची त्यांनी ठेवले एक जपून, त्या खुर्चीची किंमत त्यांनी लावले 10,000 रुपये. बाळासाहेबांच्या खुर्चीची किंमत 10,000. अहो मोदीजी, त्या खुर्चीत बसलेल्या माणसाने तुम्हाला वाचवलं नसतं तर तुम्हाला पंतप्रधान पदाची जी खुर्ची मिळाली नसती, त्या खुर्चीची किंमत तुमच्या लेखी 10,000 आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे अशी मूर्ती, आता महाराजांची किंमत एक कोणतं बिंडोक म्हटलं ना, निर्बुद्ध माणूस, पुन्हा सांगतो निर्बुद्ध माणूस ज्यांनी मोदींची तुलना शिवाजी महाराजांबरोबर केली, अशी बिंडोक माणसं आहेत. आणि मला काही त्याच्यात लाज वाटत नाही, ही निर्बुद्धच माणसं आहेत. जे कोणी आमच्या महाराजांबरोबर कोणाचीही तुलना करतील, ती तुलना करणारी माणसं निर्बुद्ध आहेत, कोणी असले तरी बिंडोक आहेत, अक्कल शून्य आहेत. ही निर्बुद्ध माणसं आहेत, म्हणजे त्यांची अंधभक्त आहेत. उगाच काहीतरी धर्माच्या नावाने मारामाऱ्या करायच्या. आम्ही पण हिंदुत्ववादी आहोत ना, का आम्ही हिंदू धर्म सोडलेला नाही? पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची किंमत तुम्ही 5,000 रुपये लावता, मग मोदींची किंमत तुम्ही त्यांच्यावर तुलना केली होती किती लावली पाहिजे? मग हे सगळे जे प्रश्न आहेत, म्हणजे असा काय मोठा गुन्हा त्यांनी केलेला आहे? वायकरच्या मागे ईडी, ह्याच्या मागे ईडी, त्याच्या मागे ईडी. मी तर सांगतो ही नामर्दाची लक्षणे आहेत, नामर्दाची लक्षणे आहेत. ही अशी एवढी सगळी जनता तुमच्याकडे येत नाही. गेली 10 वर्ष तुम्ही जर का एवढी सगळी सुवर्ण संधी, प्रत्येकाकडे संधी मिळत असते, पण संधीचं सोनं करायचं का संधीची माती करायची हे ज्याचं त्यांनी ठरवायचं असतं. तुम्ही संधीची माती केलीत, बरं माती तरी चांगली असायला पाहिजे ना. मातीतनं सुद्धा झाडं येतात, पण यांच्या मातीमधनं काहीच येत नाही. कधी विचार आलेला नाहीत, कधी नेते आलेले नाहीत, कधी आदर्श आलेले नाहीत, अशी ही सगळी भिकार माती आहे. आजपर्यंत भारतीय जनता पक्षाने काय दिलं? काही नाही दिलेलं. म्हणून मी जिथे जिथे जातोय, मी आता मला दिसत आहेत, म्हणजे वाटेत सुद्धा काही स्वागताला असतील, इकडे सुद्धा काही आले असतील, मुस्लिम समाजाची लोक येत आहेत, महिला येत आहेत, पुरुष येत आहेत. आणि मी त्यांना विचारतो की काय हो, तुम्हाला माहिती नाही मी कोण आहे? मी हिंदू हृदय सम्राटांचा पुत्र आहे, आणि मी सुद्धा हिंदू आहे, हिंदुत्ववादी आहे. आणि ते सांगतात, काही शुद्ध मराठीत बोलतात. मला तर परवा एका ठिकाणी मराठीमध्ये कुराणाची प्रत दिली, मराठीमध्ये कुराणाची प्रत. पण ते मुसलमान सांगतात की साहेब, तुमच्याबद्दल आमचा गैरसमज करून दिला होता, तुमचं हिंदुत्व वेगळं आहे आणि भाजपाचं हिंदुत्व वेगळं आहे. म्हटलं काय हिंदुत्व आहे? ते तुमचं हिंदुत्व आहे ते घरातली चूल पेटवणार आहे, आणि भाजपचं हिंदुत्व हे घर पेटवणार आहे. म्हणून मी भारतीय जनता पक्षाला सांगतोय की तुम्ही आम्हाला धर्म वगैरे शिकवायला जाऊ नका, हिंदुत्व शिकवायला जाऊ नका. कारण माणसाने धर्म घडवलेला आहे, तुम्ही धर्माने माणूस बिघडवू नका.
माणसाने धर्म घडवलाय आणि तुम्ही धर्माने माणूस बिघडवताय. गाडगे बाबा कोण होते? काय हिंदू नव्हते? पण गाडगे बाबांनी जो एक धर्म शिकवला, जो तहानलेला असेल त्याला पाणी देणं, जो भुकेला असेल त्याला अन्न देणं, आणि ज्याला घर नाही त्याला घर देणं, ज्याच्याकडे वस्त्र नाही त्याला वस्त्र देणं, ही दशसूत्री मी मुख्यमंत्री असताना मंत्रालयाच्या दारात लावली होती. यांनी सरकार पाडलं आणि ते पण काढलेलं. मग टीका झाली. मग टीका झाल्यानंतर परत लावली असं म्हणतात. मी नाही बघितलं ते. आहोत ना, आम्ही हिंदू आहोत. पण आमचं हिंदुत्व म्हणजे जो दुसऱ्या धर्माचा दिसेल त्याला ठोक असं नाहीये. मी गेल्या सभांमध्ये सातत्याने सांगतो आणि चॅनलच्या माध्यमातून तुम्ही सुद्धा पाहिलं असाल म्हणून मी पुन्हा पुन्हा ते काही सांगत नाही बसत. पण निवडणूक आल्यानंतर यांना सगळ्यांचं जे प्रेमाचं भरतं येतं. निर्मला सीतारामन बाई ज्या बोलल्या की आता या देशामध्ये 4च जाती आम्ही मानतो, तरुण, गरीब, शेतकरी आणि महिला. मग सांगा ना, 10 वर्षात त्या शेतकऱ्यांसाठी काय केलं तुम्ही? शेतकरी आंदोलनाला बसले होते. कडाक्याच्या थंडीमध्ये काही शेकडो शेतकरी मृत्यू पावले. तुम्ही गेला होता तिकडे? पंतप्रधान गेले होते. महिला म्हटल्यानंतर मणिपूरमध्ये ज्या महिलांची विटंबना झाली, अशा कित्येक गोष्टी घडल्या असतील पण अजून आपल्यापर्यंत पोहोचल्याच नाहीत आणि अशा गोष्टी होऊच नाहीत. तिथे पंतप्रधान गेले होते. आता जे पंतप्रधान वारंवार येत आहेत, आता पुन्हा एकदा म्हणजे मी काळाराम मंदिरात गेलो, त्याच्या आधी हे काळाराम मंदिरात गेले. सिंधुदुर्गामध्ये हे पण जाऊन आले. पण मी सिंधुदुर्गात जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरात जाऊन तिथे माथा टेकून त्यांचे आशीर्वाद घेऊन आलो. मोदीजी, तुमचा कार्यक्रम ज्यांनी ठरवला तो फक्त शिवाजी महाराजांचं मंदिर विसरला आणि तुम्हाला उगाच तो तिकडे समुद्र किनाऱ्यावरती एक हेलपाटा मारून आणला. मग का गेला होता सिंधुदुर्गात? जगातले एकमेव आमच्या छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे आमचं दैवत आहे, त्यांचं तिकडे मंदिर असताना नौदल दिन तुम्ही तिकडे साजरा केला. अभिमान आहे. हे नौदलाची ताकद ही एका व्यक्तीची नाही, ती माझ्या भारत मातेची आहे. तिकडे असंख्य जवान माझ्या भारत मातेसाठी म्हणजे आपल्यासाठी छातीचा कोट करून उभे असतात, म्हणून आम्ही हे सगळे सोहळे करू शकतो. ही ताकद त्यांची आहे. पण ती तुम्ही एका बाजूला केली, एका बाजूला उभारायचं म्हणून एक महाराजांचा पुतळा उभारला. झालं तुमचं काम. का नाही गेला सिंधुदुर्गात? का नाही गेला त्या मंदिरामध्ये? का नाही तिकडे माथा टेकलात? मग जर मी असं म्हटलं की तुमचं हे शिवप्रेम हे बेगडी आहे, मग ते सांगतील आता 19 तारखेला मी शिवनेरीवरती जातोय. पण शिवनेरीवरती जात आहे मग तुम्हाला अचानक माझ्या महाराष्ट्राचं प्रेमाचं भरतं यायला लागलंय म्हणून माझा महाराष्ट्र फसणारा नाहीये, अजिबात नाही फसणार. कारण सिंधुदुर्गात आल्यानंतर मला तरी असं वाटलं होतं की कोकणासाठी जसं आता विनायक राऊत तुम्ही सांगितलं आणि लोकांना माहिती आहे की महाविकास आघाडीचं सरकार असताना काय काय केलं होतं आणि करू शकत होतो, पण यांनी गद्दारीने सरकार पाडलं. तर माझी अशी अपेक्षा होती की मोदीजी कोकणात येत आहेत तर कोकणासाठी भरघोस काहीतरी देऊन जातील. द्यायचं तर सोडाच, पण इकडनं एक पाणबुडी पर्यटन प्रकल्प ते गुजरातमध्ये पळवून घेऊन गेले. आता शिवनेरीला येत आहेत, काय पळवतील सांगता येत नाही. इकडनं तो सगळा बल्क ड्रग पार्क तो घेऊन गेले. मुंबईचं डायमंड मार्केट होतं ते घेऊन गेले. टाटा एअरबस ते घेऊन गेले. वेदांत फॉक्सकॉन ते गुजरात, सगळं गुजरात गुजरात गुजरात. आपले 40 गद्दार सुद्धा पहिले गेले गुजरात. दावोसवरनं काय आणलं त्याचा विचारायचं नाहीये, पण यांची सगळी खाजगी मालमत्ता तिकडे गेली होती असं म्हणतात. नाही नाही, म्हणजे कपडे बिपडे काय असतील ते मी म्हणतोय. तुम्ही लगेच वेगळा काय विचार करू नका. असं पाप माझ्या मनात कधी येत नाही, अजिबात येत नाही. मग सगळ्यांना एकत्र करायचं, 4च जातींवरती काम करायचं. निवडणूक आल्यानंतर सबका साथ आणि निवडणूक जिंकल्यानंतर दोस्त का विकास. निवडणुकीत सबका साथ आणि निवडून आल्यानंतर दोस्तों का विकास. मग तुम्ही बसा बोंबलत. शेतकरी असाल करा ठणाणा, महिला असाल आक्रोश करा, गरीब असतील तसेच हे करा. आम्ही 80 कोटी जनतेला फुकट अन्न देतो, धान्य देतो, धान्य देतो. अहो 80 कोटी म्हणजे आपल्या देशाची लोकसंख्या किती? 140. म्हणजे अर्ध्यापेक्षा जास्त लोकांना तुम्हाला धान्य द्यावं लागतंय. मग बेकारी कमी झाली कुठे? दरवर्षी 2 कोटी लोकांना तुम्ही रोजगार देणार होता. मग 2 कोटी लोकांना जर रोजगार दिले असते तर गेल्या 10 वर्षामध्ये किती? 20 कोटी, बरोबर ना? 20 कोटी लोकांना रोजगार मिळायला पाहिजे होते. चिपळूणमध्ये किती लोकांना मिळाले? 20 कोटी पैकी
केंद्र सरकारच्या योजनेतून नाही. मग आता तुम्ही जे सांगताय की आम्ही पुन्हा निवडून देऊ, तर निवडणुकीच्या कामाला लागा. म्हणजे ह्या ज्या काही मी योजना तुम्हाला सांगतोय या गावागावात जाऊन तुम्ही विचारा. कारण पुन्हा निवडणुका आलेल्या आहेत, परत एकदा काहीतरी करतील. हे काय करतात की समजा कोणाला तहान लागली असेल तर डांबरी रस्त्यावरती दिसतं ना मृगजळ, ते सांगतात ते बघ तिकडे पाणी आहे, चल तुला मी नेतो, थोडंसं चाल. अरे एवढं केलं, थोडं सहन कर. मग त्या डांबरी रस्त्यावरती पाय भासतात, पाय जळतात, पाय पोळतात, तरी पण आपण मृगजळाचा पाठलाग करतो. आणि ह्यांचं काम झालं का आता सांगतात बघ अजून थोडं पुढे जमलं तर जा, नाहीतर मर. हे मृगजळाचा पाठलाग करायला लावतात. आणि त्यांनी ज्या काही थापा मारल्या, आता कोण आले, कारण हल्ली गावागावामध्ये इकडे सुद्धा आला असेल कदाचित मोदी सरकारचा रथ आला होता ना. मग लोकांनी अडवला की नाही अडवला? कारण गरीब शेतकरी अडवतायत आणि विचारतायत अधिकाऱ्यांना, त्यांचं काहीच नाही, कारण त्यांना वरनं ऑर्डर येतात तसे ते कामं करतात. ते शेतकरी विचारतात हे मोदी सरकार की भारत सरकार, कोणाचं सरकार आहे? का भारताचं नाव माझ्या देशाचं बदललं तुम्ही? हे सरकार एकट्याचं नाहीये, हे सरकार भारत देशाचं आहे. भारत सरकार पहिलं लिहा. आणि कसल्या योजना तुम्ही सांगताय? आमच्याकडे तुमचं काही चालेल नाहीये. आणि या योजना मी लिहून आणल्यात, कारण काही वेळेला आपण विसरून जातो. पहिल्यांदा 2014ला सांगितलं होतं अच्छे दिन आएंगे, आले. प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख रुपये येणार होते, आले. 2 कोटी लोकांना नोकऱ्या मिळाल्या. महिलांना काय मिळालं? म्हणून या योजना आहेत, जनधन योजना, उज्ज्वला योजना, आयुष्यमान भारत योजना, प्रधानमंत्री भारतीय जन औषधी योजना. ही योजना काँग्रेसची होती, यांनी नाव बदलून केलं. बरोबर ना? काँग्रेसची लोक इकडे आहेत, राष्ट्रवादीची पण आहेत. बरोबर आहे. पंतप्रधान स्वनिधी योजना. आता पंतप्रधान स्वनिधी योजना म्हणजे माझं असा समज आहे की हा प्रधानमंत्री केअर फंड असावा, पीएम केअर फंड, कारण त्याचा अकाउंटच कोणी मागायचं नाही. म्हणून हा पंतप्रधान स्वनिधी म्हणजे बहुतेक पीएम केअर फंड असेल. पीएमच्या नावाने पीएमचा अर्थ काय? हा कोकण पट्ट्या म्हणून तुम्हाला कळेल की पीएम म्हणजे काय. तर तुमचा चिपळूणचा हास्य जत्रेतला प्रभाकर मोरे, अरे वसाड्या पीएमचा अर्थ तरी सांग. हा मग अर्थ विचारला का मग त्यांचं गाणं सुरू होतं, अगं शालू. हा बरोबर, दे ना पैसा. असं होतं त्यांचं ते. हे असा त्याचा अर्थ आहे का? पीएम केअर फंड म्हणजे आमचा चिपळूणचा प्रभाकर मोरे त्याचा फंड आहे हा. मग लोकांनी टाटाने 1,500 कोटी काय प्रभाकर मोरेंना दिले होते का पंतप्रधान नाव लावले म्हणून त्या फंडाला दिले होते? किती हजारो कोटी रुपये त्याच्यामध्ये गोळा झाले, कोणाचा कोणाला काही पत्ता नाही. पण माझ्या राजन साळवीच्या घरी जाऊन तुम्ही शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची किंमत करता, बाळासाहेबांच्या खुर्चीची किंमत करता. मग प्रधानमंत्री तो जो काय पीएम केअर फंड आहे त्याचा हिशोब पहिला राजनला द्या आणि मग त्याच्या घरामध्ये जा. हे काहीच नाहीये. मग तुम्ही जे केले निवडणूक रोखे, तुमच्याकडे 6,000 8,000 कोटी साठलेत, कोणी दिलेत ते पैसे? हा सगळ्यात मोठा घोटाळा आहे. म्हणजे कोणी तिकडे देणगी देऊ शकतं, पुन्हा चेक नाही म्हणजे व्हाईट. मग तुम्ही तिकडे त्यांना दिले, मग त्यांनी जर का दाऊदने जरी पैसे दिले असतील तरी आपल्याला कळणार नाही ते. समजा एखाद्या गुंडाने प्रोटेक्शन मनी म्हणून जर का भाजपच्या निवडणूक रोख्यांमध्ये पैसे दिले असतील, कोणालाच कळणार नाही. पण आमची योजना आहे, सरकारी योजना आहे. जसं सरकारी दारूचं दुकान असतं, अरे सरकारी असलं म्हणून काय ती काय दारू चढत नाही? शेवटी देशी म्हटल्यानंतर सरकारी असली तरी ती दारू चढतेच. दारू ती दारूच असते. तसं तुम्ही केला तर तो घोटाळा नाही. पण आम्ही नुसतं काहीतरी नवीन वेगळं केलं, जो घोटाळा नाही तरी तो तुमच्या लेखी घोटाळा करणार असाल तर मग मात्र लक्षात ठेवा, उद्याचे दिवस तुमचे वाईट आहेत. अच्छे दिन यांचे येणार आहेत, पण बुरे दिन आपके आने वाले हैं. आपके बुरे दिन आने वाले हैं. कारण आता जनता ऐकणार नाही, अजिबात ऐकू शकत नाही. आणि जे काय तुमचं थातूर मातूर सगळं चाललेलं आहे सगळ्यांना सोबत घ्यायचं. म्हणजे मला एका गोष्टीचा आनंद आहे, नक्की आनंद आहे, की लालकृष्ण अडवाणींना त्यांनी काल परवा का होईना पण भारतरत्न दिलं. ज्यांनी भाजपा म्हणजे भारतीय जनता पक्ष जो रसातळाला गेला होता. एक काळ असा होता की अख्ख्या देशामध्ये भारतीय जनता पक्षाचे फक्त 2 खासदार निवडून आले होते. एक अडवाणीजी होते आणि दुसरे कोणतरी होते. पण अटल बिहारी वाजपेयींना सुद्धा पराभव पत्करावा लागला होता. म्हणजे तेव्हा भाजप संपला होता. पण तो काळ एक असा होता की व्ही.पी. सिंग यांनी मंडल आयोग त्याचा तो अंमलबजावणी केली आणि ह्यांनी एकदम कमंडल हातात घेतलं. इकडे मंडल, इकडे कमंडल.
कारण व्ही पी सिंग आणि जातीपातीच्या आधारावरती आरक्षणासाठी म्हणून तो मंडल आयोग स्वीकारला. यांनी कमंडल म्हणून एकदम रथयात्रा सुरू केली आणि त्याच वेळेला शिवसेना ही निवडणूक लढवत होती. तेव्हा आपली युती नव्हती. 1987ची जी पार्ल्यात पोटनिवडणूक झाली ती देशातली पहिली पोटनिवडणूक असेल की जी हिंदुत्वाच्या आधारावरती लढली नाही तर जिंकली गेली. मग याने एकदम साक्षात्कार झाला की हिंदुत्व सुद्धा एक वोट बँक होऊ शकते. तोपर्यंत त्यांना माहिती नव्हतं. पण एका बाजूला तुम्ही अडवाणींना भारतरत्न दिलं आणि त्याच्या आधी कर्पुरी ठाकूरना भारतरत्न दिलं. कोण कर्पुरी ठाकूर तुम्हाला कल्पना आहे? माहिती आहे? आपला संबंध नाही कारण ते बिहारचे नेते होते. पण कर्पुरी ठाकूर जेव्हा मुख्यमंत्री होते, हा साधारणतः 79चा वगैरे काळ असेल, त्यावेळेला त्यांच्या मंत्रिमंडळात मी जर विसरलो नसेल तर कल्पेश मिश्र म्हणून भाजपचे पण एक मंत्री होते. म्हणजे भाजप नाही, जनसंघ. तेव्हा भाजप नव्हतं. भाजपच्या आधी किंवा 19 म्हणजे भाजप असेल का असेल किंवा नसेल, तो आता सुद्धा असला काय नसला काय फरक नाही पडत. पण त्या काळामध्ये कर्पुरी ठाकूर यांचं जे बिहारमध्ये सरकार होतं, कर्पुरी ठाकूर मुख्यमंत्री होते, तेव्हा यांनी त्यांचा पाठिंबा काढला. का काढला? कारण कर्पुरी ठाकूरांनी त्यावेळेला बिहारमध्ये 26% आरक्षण हे जातीच्या निकषावरती जे मागास आहेत, वंचित आहेत, त्यांना सरकारी नोकरीत आरक्षण दिलं म्हणून त्याच्या विरोधात यांनी त्यांचा पाठिंबा काढला. आणि आज एका बाजूला मंडल म्हणजे कर्पुरी ठाकूर त्यांना भारतरत्न, दुसऱ्या बाजूला कमंडल म्हणजे लालकृष्ण अडवाणी त्यांना भारतरत्न. एका बाजूला अडवाणींना भारतरत्न रथयात्रा काढली म्हणून, आणि त्याच्याच आधी गेल्या वर्षी मुलायम सिंग यांना पद्मविभूषण. काय तुमचा नेमका विचार काय आहे? तुम्हाला काही डोकं आहे का? विचार आहे का? त्या डोक्यामध्ये विचार येतात का? का विचार सुद्धा तुम्ही भाड्याने घेता? अरे काम करा ना. आज जर का 10 वर्ष जर तुम्ही कामं केली असती तर आज शिवसेनेवरती तुम्हाला ही अशी फोडाफोडी करण्याची वेळ आली नसती. नितीश कुमारला फोडावं लागलं नसतं. शिवसेनेवरती म्हणजे माझ्यावरती जेव्हा तुम्ही आरोप करता की काँग्रेस सोबत गेलो म्हणून आणि हिंदुत्व सोडलं, मग नितीश कुमारने काही वर्षांपूर्वी म्हणजे हल्लीच जे संघमुक्त भारत, संघ म्हणजे RSS मुक्त भारत असा जो नारा दिला होता, ते नितीश कुमार काय कडवट हिंदुत्ववादी म्हणून तुम्ही त्यांना मिठी मारलीत? तुमच्या सोबत जेव्हा कोणी येत नव्हतं तेव्हा शिवसेना प्रमुखांनी तुमच्या हातात हात मिळवला होता. समोर काय होणार आहे माहिती नाही, काळोख होता. तेव्हा राजकारणामध्ये दोघंही आपण अस्पृश्य होतो. तेव्हा आपण त्यावेळेचे साथी, त्यावेळेचे सोबती. आम्हाला कुठे काही स्वप्न होती? कोणाला विनायक राऊतना काय स्वप्न पडलं होतं? भास्कर जाधवनं काय होतं? राजन साळवीला काय होतं? आणि आणखीन कोणाकोणाला काय स्वप्न पडली होती? कारण हिंदू सगळे विखुरले गेले होते. हिंदुत्वाचा प्रचार केला तर शिक्षा होती. स्वतः शिवसेना प्रमुखांचा सुद्धा मतदानाचा अधिकार 6 वर्षासाठी काढून घेतला होता. आणि तो सुद्धा वाजपेयी पंतप्रधान होते त्या काळामध्ये. निवडणूक आयोगाने काढला असेल, पण तेव्हा आपल्याला साथ देणाऱ्या हिंदू हृदय सम्राटाचा मतदानाचा हक्क 6 वर्ष काढून टाकतोय. पण हे कोणी काही बोलले नव्हते तेव्हा. आणि तुमच्याकडनं आम्ही हिंदुत्व शिकू. मला यांच्याकडनं काही शिकण्याची गरजच नाही. आमची फसगत झाली म्हणून मी मागे एकदा बोललो होतो की 25 वर्ष माझ्या शिवसैनिकांची आणि शिवसेनेच्या आयुष्याची यांच्या सोबतीमध्ये सडली. हे मी आज पुन्हा बोलतोय. खरंच सडली. आणि जे लाचार होते ते निघून गेले. भेकड असतील ते जावं. भेकडाने इकडे स्थानच नाहीये. पलीकडे सुद्धा मी गेलो होतो त्या रत्नागिरीमध्ये, ज्याला मी मंत्री केला होता. काय बाकी ठेवलं होतं द्यायचं? मिंद्याला सुद्धा जे द्यायचं होतं ते दिलंच होतं. मग इतर जर का तुम्ही राजकीय पक्ष बघितले प्रत्येक प्रदेशामध्ये, मी जे नेहमी सांगतो की अरे माझी इच्छा नसताना मला मुख्यमंत्री व्हावं लागलं. पण दुसरे जे पक्ष आहेत दुसऱ्या राज्यांमध्ये, तिकडे चंद्रबाबू प्रमुख तर चंद्रबाबूच मुख्यमंत्री होतो. करुणानिधी त्यांच्यानंतर स्टॅलिन असेल, नितीश असतील, आणखीन कोण असतील, ते जगनमोहन रेड्डी, सगळीचकडे तिकडे संगमा असतील, प्रत्येक ठिकाणी आणि ममता दिदी असतील, प्रादेशिक पक्षाचे जे प्रमुख असतात तेच मुख्यमंत्री होतात. तरी देखील त्यावेळेला शिवसेना प्रमुखांनी मनोरोषी केलं. यावेळी सुद्धा जर का भाजपाने आपलं दिलेलं वचन पाळलं असतं तर दुसरा कोणी शिवसैनिक मुख्यमंत्री झाला असता. पण केवळ इकडे ज्यांनी तुमची सगळ्यांचे चोचले पुरवले, लाड केले, होय केलेच, जे जे काही येत गेलं ते सगळ्यांच्यावरती उधळत गेलो आम्ही. आणि जरा कुठे अपवादात्मक परिस्थितीमध्ये मला ती जबाबदारी स्वीकारावी लागली तर लगेच घराणेशाही.
काय तुमची स्वप्न, काय तुम्हाला कोंब फुटले? म्हणजे यांनी बाळासाहेबांचे विचार सोडून दिले. या जरा मुंबईमध्ये या, तुम्हाला दाखवतोय कसे बाळासाहेबांचे विचार सोडले, पकडून तिकडे गेले. ते जे मिंदे सोबत गेले आमदार, त्यांना आमदार निधी 20-20, 25-25, 30-30 कोटी मंजूर झालेला आहे. जे माजी नगरसेवक शिवसेनेच्या तिकिटावरती निवडून आलेले, जे मिंदेकडे गेले, त्यांनी हिंदुत्व न सोडता 5-5 कोटीचा निधी घेतला. म्हणजे आमच्या बाकीच्या अजय चौधरी आहेत, रवींद्र वायकर आहेत, यांनी पत्र देऊन, राजन पण असतील, भास्करराव तुम्ही असाल, सगळ्या आमदारांनी विकास निधीची पत्र लिहून सुद्धा पेनं झिजली, शाई संपली, कागद संपले, पण मंजुरीच मिळत नाही. 1 रुपया मिळत नाही. पण हे जे आपले लबाड तिकडे बसले होते, ज्यांनी शिवसेना कोणाची हा कडिकुलपात बंद होऊन निर्णय घेतला, त्या नार्वेकरांना मात्र पत्र दिल्या ते पलीकडचे तुमचे टोकाचे आहेत ना, सावंतवाडीचे, लबाड लांडगं ढोंग करते, म्हणजे नेहमी असेच असतात, खाली मुंडी पातळ ढोंडी. त्यांनी पत्र येताच क्षणी त्याच दिवशी त्यांना 27 का 28 कोटी रुपये मंजूर. हे तुमचं हिंदुत्व. आणि हे काही लोकांना दिसत नाहीये. सगळे बघतायत. जी एक आपल्याकडे दुसरं म्हणतात ना की मांजर डोळे मिटून दूध पितं, पण तिच्या लक्षात येत नाही तिन्ही डोळे मिटले तरी जगाचे डोळे उघडे असतात. जरा थांबा, निवडणूक येऊ दे, मग हातातला स्वतः तुमच्या कुठे मारतो ते बघा. आता तुम्हाला वाटतं तुम्ही डोळे मिटून दूध पिताय, पण जरा स्वतः हातात आल्यानंतर कसा हाणतो. कारण ते तुकाराम बुवाने सांगितले ना, नाठाळाच्या माथी हाणू काठी. ती तुकाराम महाराजांची काठी घेऊनच तयार राहायचं मतदानाला. आणि हे चिपळूण म्हटल्यानंतर मला आठवतंय जो पूर आला होता, त्या पुरामध्ये पूर आल्यानंतर सुद्धा मी, भास्करराव, आपण सगळेजण, विनायक तुम्ही तर इकडे 20-22 दिवस ठाण मांडून बसला होता. कोण खासदार असं जाऊन बसतो? कोणतं सरकार काम करतं? मी तर बाजारपेठेतनं चालत गेलो होतो, लोकांच्या मध्ये उद्वेग होता आणि मी बघितलं अक्षरशः सगळं उद्ध्वस्त झालेलं. ते दुकानं होती, काही घरं होती, त्याच्यात सगळ्या चिखलाने राडा झाला होता. सगळं चिखल 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 कसं स्वच्छ करायचं? मी मुंबई महापालिकेची ती यंत्र इकडे पाठवली होती. ठाणा, मुंबई, नवी मुंबई इथून यंत्र पाठवली होती. शिवसैनिक आले होते. आणि तुम्ही साक्षात हे आपण केलं होतं की नव्हतं तुम्ही सांगा. चिपळूणकरांनी केलं होतं ना. आणि तरी सुद्धा एक प्रसंग, एक घटना मी विसरू शकत नाही, जी माझ्या हृदयाला खरंच चटका लावून गेली. ती इथल्या हॉस्पिटलमध्ये करोना काळामध्ये जे झालेले मृत्यू, ते मी विसरू शकत नाही. ऑक्सिजन देऊ शकलो नाही. ऑक्सिजन होता पण देऊ शकलो नाही, कारण हे लाईट दिवे आत्ता आलेत, पण त्यावेळेला दिवे गेले होते म्हणून त्यांना ऑक्सिजन देऊ शकलो नव्हतो आपण. पुरामुळे, पुराचं पाणी जे घुसलं त्याच्यामुळे पूर्णपणे वीज पुरवठा खंडित झाला आणि सगळं तिकडे ते बरे होते. ऑक्सिजन होता पण वीज खंडित झाली, वीज प्रवाह खंडित झाला, म्हणून ते बिचारे जे बरे व्हायला आले, बरे होत होते, ते ऑक्सिजन विना तडफडून मेले. हे नाही मी विसरू शकत. आणि मग आम्ही जो निर्णय घेतला होता मुख्यमंत्री म्हणून, सगळ्या कलेक्टरना बोलवलं, इलेक्ट्रिसिटीच्या ऑफिसर्सना बोलवलं, म्हटलं हा जो सगळा काही पट्टा आहे हे आता आखरीत घडायला लागलंय. वातावरणामध्ये बदल होतोय. यापूर्वी असं कधीतरी एखादं वादळ व्हायचं, पण तेव्हा सलग वादळ येत होती. टोकते आलं, निसर्ग आलं, हे आलं, ते आलं. म्हटलं असं किती काळ चालणार? ह्या वायर्स अशा राहतील तर प्रत्येक वेळेला जरा कुठे काय झालं की संपूर्ण हे अंधारामध्ये गुडूप होऊन जाणार. कोण हॉस्पिटलमध्ये असतील त्यांनी जीव तर गेलेच, करणार काय? कोणाचे ऑपरेशन्स असेल, कोण ट्रीटमेंट चालू असेल, शाळा बंद, सगळं बंद. ह्याच्यासाठी म्हणून मी मंजूर केला होता निधी की भूमिगत त्या विजेच्या तारा टाकायच्या, म्हणजे वीज वाहक तारा ज्या आहेत त्या भूमिगत करायच्या. म्हणजे वादळ आलं तर खांब पडण्याची काही गरजच, म्हणजे खांब असला काय नसला काय, वीज पुरवठा थांबणार नाही कधी आणि कोणाचाही प्राण उपचाराविना जाणार नाही. ही तरतूद, होय, मी थोडं अभिमानाने सांगेन की मी मुख्यमंत्री म्हणून केलं होतं, कारण माझ्या हृदयाला लागलेली ती घटना आहे. भास्करराव सांगतात की एकट्या चिपळूणसाठी 3200 कोटीचं बजेटमध्ये मी प्रोव्हिजन केली होती. ही गर्दी इकडे जमली ती काय उगाच नाही जमलेली. आज निवडणुकीमध्ये मी येऊन तुम्हाला काहीतरी सांगेन तर तुम्ही मला विचाराल की अरे आधी का नाही आलास? पण आधी मी येऊन गेलो होतो आणि यापूर्वी पण आलो होतो, यापुढे पण येणार आहे. आणि एक गोष्ट नक्की की ही दुर्घटना एक झाली तरी देखील तुमच्याकडे येणं नुसतं चालू नाही ठेवणार, मी काम करून येऊन दाखवेन.
काम करून येऊन दाखवेन. आणि म्हणून आता या निवडणुका येत आहेत, थापेबाजी जोरात होईल. अच्छे दिन परत आणायचं काहीतरी स्वप्न, त्याच्यानंतर बस हो गई महंगाई की मार, अब की बार अमुक सरकार, बस हो गया इसका पार, अब की बार इसकी सरकार. त्यांना सांगायचं बस हो गया तुमचा सगळा कारभार, अब की बार भाजपा तडीपार. झाला, बस झाला तुमचा कारभार, अब की बार भाजपा तडीपार. ही एकच घोषणा आणि एकच प्रतिज्ञा मनामध्ये घेऊन जर का तुम्ही उभे राहिला नाहीत, तर मग मात्र आपल्या देशाला कोणी वाली राहणार नाही. कारण देशाची वाटचाल ही हुकुमशाहीच्या दिशेने चालू आहे, हुकुमशाहीच्या दिशेने. आणि मी सांगण्याची गरज नाही, ज्या पद्धतीने त्यांनी शिवसेना फोडली, जे नड्डा बोलले की या देशात एकच पक्ष राहील. ठीक आहे, निवडणुकीत जय पराजय आम्ही स्वीकारतोच, पण सरकारी यंत्रणा वापरून जर का तुम्ही पक्षाची तोडफोड करायला लागाल, तर उद्या आमची सरकार आल्यानंतर तुम्हाला तोडून फोडून टाकल्याशिवाय राहणार नाही, हे लक्षात ठेवा. आणि या हुकुमशाहीपासून माझी ही लढाई नाही एकट्याची. माझं मुख्यमंत्रीपद गेलं नाही, मी सोडून दिलं एका क्षणामध्ये. इकडे माझी पत्नी बसले, तिला विचारा, फेसबुक लाईव्ह केला, घरामध्ये आलो आणि सांगले चल निघायचं, आता आहे तसं आपण निघायचं. मोह असता तर मी चिकटून बसलो असतो, पण मी तसा काही मोह ठेवलाच नाही, अजिबात ठेवला नाही. मी तुमच्या बरोबर आहे आणि तुम्ही माझ्या बरोबर आहात. आणि जी लढाई मी लढतो आहे ती केवळ शिवसेनेची नाही, केवळ भाजपा बरोबर नाहीये, केवळ मोदींबरोबर नाहीये, तर ही लढाई तुमची आहे. तुम्ही विचार केला पाहिजे की जर यावेळेला भाजप सरकार परत आलं तर तुमच्या पिढ्या ज्या आहेत त्या पुढच्या पिढ्या हुकुमशाहीच्या ताब्यात जाणार आहेत. मग इकडे माता भगिनी बसल्यात, तुम्हाला हे मंजूर आहे तुमच्या पुढच्या पिढ्या हुकुमशाहीच्या हातामध्ये देणं? आणि हुकुमशाही चालले की नाही चालले मी तुम्हाला सांगण्यापेक्षा देशातल्या ज्या काही बातम्या येत आहेत, ज्या पद्धतीने चंदीगडमध्ये चाललंय, ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये कारभार चाललाय, जसं त्या सोरेनला अटक केली, जसं केजरीवालच्या मागे लागलेत, जसं राजन साळवीच्या मागे लागलेत, म्हणजे यांच्याकडे जे जातात त्यांना काही होत नाही. म्हणजे अगदी तिथला तो आसामचा सुद्धा मुख्यमंत्री, त्यांच्यावरती सुद्धा भ्रष्टाचाराचे आरोप होते. मला वाटतं तो पहिला तुमच्या काँग्रेसचाच होता, बरोबर ना, हेमंत बिस्वा, काँग्रेसचा, बरोबर आहे. त्या संगमाच्या मुलाला तिकडे घराणेशाही काही नाहीये, कोनराड संगमा. अमित शहाने आरोप केले होते की देशातलं सगळ्यात भ्रष्ट सरकार हे तिथे आहे, तरी निवडून आल्यानंतर त्याला मुख्यमंत्री करून त्याच्या मांडीला मांडी लावून बसता. हेमंत बिस्वाला डोक्यावर घेतलं, इथे याला डोक्यावर घेतलं. म्हणजे एकतर हे सगळे पक्ष तोडून टाकायचे, मोडून टाकायचे आणि त्यांची जी पालखी वाहतील तेवढेच सगळे स्वच्छ. तुम्ही भ्रष्टाचार करा, भाजपात या, आपको कुछ नहीं होगा, ये मोदी गॅरंटी आहे, ये मोदी गॅरंटी. हे अशा गॅरंट्या फिरंट्या नको, मला तुमची एक गॅरंटी पाहिजे. मी लढतोय, तुम्हाला पटते की नाही? या लढाईमध्ये तुम्ही माझ्यासोबत रणांगणात उतरणार आहात की नाही, ही एकच गॅरंटी द्या. आणि गॅरंटी देणार असाल तर एकदा छत्रपती शिवाजी महाराज की जय अशी घोषणा द्या की दिल्ली दणाणली पाहिजे. द्या, तुम्ही द्या. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांचा. अरे उद्धव साहेब तुम आगे बढ़ो. जय हिंद, जय महाराष्ट्र. राष्ट्रगीतासाठी सर्वांनी उभं राहायचं आहे. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल वंग. विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंग. तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मागे. गाहे तव जय गाथा. जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे, जय हे, जय हे, जय 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 हे भारत माता की. Yeah.